लालबागच्या राज्यानं काल त्यांच्या सेवेकरांची अक्षरशः परीक्षा घेतली आहे। याचं कारण काल रात्री खरं तर विसर्जन झालेलं आहे। काल सकाळी जर आपण बघितलं तर 7 ते 8 च्या दरम्यान विसर्जन हे अपेक्षित असणाऱ्या लालबागच्या राज्याचं तब्बल 33 तासानंतर म्हणजे काल रात्री 9 वाजता विसर्जन झालं। समुद्राला आलेल्या भरतीमुळे आणि गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राज्याला येण्यास उशीर झाल्यानं समुद्रातच लालबागच्या राज्याला आणि त्याच्या सेवेकरांना ताटकळत जवळपास 12 तास थांबावं लागलं। अखेर रात्री 9 वाजता लालबागच्या राज्याचं विसर्जन झालं। दरम्यान काल दुपारनंतर चंद्रग्रहण सुरू झाल्यानं लालबागच्या राज्याचं ग्रहण काळातच विसर्जन झालं, त्यामुळे आता त्यावरती टीका देखील केली जाते। गणेश मूर्ती विसर्जनाला विलंब होणं अशुभ असल्याचं जाणकारांचं मत आहे। ग्रहण काळामध्ये लालबागचा राजा मूर्तीचं विसर्जन करण्याची वेळ आल्यानं लालबाग मंडळावर चहूबाजूकडून आता नाराजी व्यक्त केली जाते। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला नेमका उशीर का झाला? पहिलं कारण, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गिरगाव चौपाटीवर येण्यास उशीर झाला। लालबागचा राजा हा सकाळी 7:30 वाजता गिरगाव चौपाटीवर आला। त्याच वेळेस ओहोटीची वेळ निघून गेली होती आणि उंच लाटा या ठिकाणी उसळल्या होत्या। भरती ओहोटीची वेळ लालबागच्या राजाच्या मंडळाकडून पाळण्यात आली नाही। तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं नव्हतं। दुसरं कारण, सकाळी 5:15 वाजता ओहोटीची वेळ होती। सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान विसर्जन शक्य होतं। लालबागचा राजा ट्रॉलीतून नव्या तराफ्यातून आणून पुढे त्याचं विसर्जन करता आलं असतं। लालबागचा राजा हा पोहोचू न शकल्यानं आणि 7:30 वाजता खवळलेल्या समुद्रात गणेश मूर्ती ही ट्रॉलीमध्ये राहिली। लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीतून तराफ्यावरती आणता येत नव्हती। ज्या ठिकाणी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती आला त्या ठिकाणी उंच समुद्राच्या लाटा या उसळल्या होत्या। लालबागच्या राजाची गणेश मूर्ती अर्धी पाण्यात होती। भरतीमुळे कारण, खरं तर आपण जर तिसरं कारण बघितलं तर भरतीमुळे सकाळी 11:15च्या सुमारास 4.43 मीटर उंचीच्या समुद्राच्या लाटा या उसळत होत्या। लालबाग राजा मंडळाला विसर्जनासाठी समुद्र शांत होत नाही तोपर्यंत थांबावं लागणार होतं। विसर्जनासाठी आजूबाजूला असलेल्या बोटीही भरतीमुळे पुन्हा एकदा किनाऱ्यावर आल्या। लागल्या। संध्याकाळी 7 ते 7:30 च्या दरम्यान ट्रॉलीतून मूर्ती तराफ्यात ठेवून 8 ते 8:30 च्या दरम्यान तराफा समुद्रात निघाला। अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या तराफ्यातून लालबागच्या राज्याची मूर्ती समुद्रात नेण्यात आली। जवळपास 33 तासानंतर रात्री 9 वाजता लालबागच्या राज्याचं विसर्जन झालं।